सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही किरकिर होत असेल, भांडणे होत असतील, सतत आजारपण येत असेल, यामुळे लक्ष्मी टिकत नसेल, घरात पैसा टिकत नसेल, तर आपण घरातील ही पीडा दूर करण्यासाठी एक अतिशय सोपा असा उपाय, प्रभावी उपाय केला पाहिजे. तर हा उपाय कधी करायचा आहे जाणून घ्या. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर असाल, माझे दादा, माझे ताई, नवीनच असाल चॅनलवर, कृपया नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपल्या घरातील पीडा दूर करण्यासाठीचा हा उपाय आपल्याला अमावस्या तिथीत हा उपाय करायचा आहे. वर्षातील शेवटची अमावस्या ही 12 डिसेंबरला आलेली आहे. 12 डिसेंबर 2023 मंगळवारी ही अमावस्या आलेली आहे. अगदी वर्षातील शेवटची अमावस्या आहे. आपल्या घरातून वर्ष संपण्याच्या हात सर्व काही पीडा दूर करून टाका ह्या अमावस्येला. कार्तिक अमावस्या, दर्श अमावस्या असेही संबोधले जाते ह्या अमावस्येला. अमावस्या प्रारंभ होणार आहे 12 डिसेंबर मंगळवारी सकाळी 6:24 तर अमावस्या संपणार आहे 13 डिसेंबर पहाटे 5:01. आज जो उपाय आपण जाणून घेत आहोत तो उपाय आपल्याला 12 डिसेंबरला अमावस्या तिथीतच करायचा आहे. आपल्या घरामध्ये आणि घराच्या आसपास अनेक प्रकारच्या दृश्य, अदृश्य, चांगल्या वाईट शक्ती वावरत असतात. या शक्तींचा प्रभाव आपल्या घरावर, घरातील सदस्यांवर कळत नकळत होत असतोच. काहींना हा प्रभाव जाणवतो खूप, तर काहींना जाणवत नाही. तरीही जीवनात त्याचा परिणाम होत असतोच. काहींना घरात वास्तुदोषाचा, पितृदोषाचाही त्रास संभवतो. या सर्व शक्तींच्या प्रभावामुळे घरावरती संकटे येतात, समस्या येतात. घरात पैसा टिकत नाही. तेव्हा या सर्व दोषातून, पीडेतून मुक्तता मिळण्यासाठी या सर्व शक्तींना प्रसन्न आणि शांत, अतिशय शांत करण्यासाठी वास्तुशास्त्रात, ज्योतिषशास्त्रात अनेक असे उपाय यावर सांगितले गेले आहे. त्यातलाच एक प्रभावी आणि अतिशय साधा सोपा उपाय आहे हा. म्हणजे प्रत्येकाला, प्रत्येक महिलेला, पुरुषांना हा उपाय 5 मिनिटाच्या आत हा उपाय करता येईल इतका सोपा मार्ग आहे, सोपा उपाय आहे. जसे या अदृश्य शक्ती नुकसान पोहोचवतात, तसेच आपण जर हा साधा सोपा उपाय अमावस्या तिथीत केला तर या शक्ती आपले पितृदोष खुश पण होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद सुद्धा देतात आणि जीवनात आनंद सुद्धा करू शकतात. या अदृश्य शक्ती म्हणजे वाईटच असते अदृश्य शक्ती, पितृदोष असं नाही. काही वेळा पितृदोषाचा त्रासामुळे घरात समस्या निर्माण होतात. जेव्हा आपण अमावस्येला असे उपाय करतो, यामुळे सर्व दोष निवारण होतात, अदृश्य शक्ती सुद्धा निवारण होतात, जीवनात राजयोग येतात. अचानक लॉटरी लागणे, नोकरी लागणे, नोकरीत पगारवाढ होणे, व्यवसायात चांगली वाढ होणे, लग्न ठरणे, मूलबाळ होत नसेल मूलबाळ होणे, कामात यश प्राप्त होणे. म्हणून दर अमावस्येला हा छोटासा उपाय करत जावा. तर यासाठी मूठभर तांदूळाचा भात तयार करावा. तुम्हाला भात जर अमावस्येला अजून मुलांवरून, पतीवरून ओवाळून टाकायचा असेल, उतरवून टाकायचा असेल, थोडासा भात, जरा 3-4 मूठ भात जरा जास्त शिजवून ठेवा. भात करताना मीठ न टाकता शिजवून घ्या. मीठ टाकलेलं असेल, चुकून टाकले गेलं असेल, काही हरकत नाही. साध्या भोळ्या मनाने उपाय करा, लागूच पडतो, प्रभावी ठरतो उपाय. पण आपण आठवणीने मीठ नाही टाकलं तरी चालेल. मऊ भात, छान असा मऊ भात शिजवून घ्या. त्यात तांदूळाचा भात आपल्याला तयार करायचा आहे, मीठ न टाकता. त्यात दही मिसळून हा दही भात अमावस्येला एका ताटलीत किंवा पत्रावळी घ्या. ताटली नाही घेतली तुम्ही छोटीशी पत्रावळी घेऊन तो दही भात आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे. तुम्ही हा दही भात तुमच्या पितरांचे नाव घेऊन, काही चूकभूल झाली असेल ती बोलून घ्या. आमच्याकडून चूकभूल झाली, घरात इतरांकडून, प्रत्येक व्यक्तीकडून क्षमा याचना मागून घ्या किंवा अदृश्य शक्ती शांत होऊ दे, घरातील पीडा दूर होऊ दे असं बोलून घराच्या गच्चीवर किंवा घराबाहेर अशा ठिकाणी ठेवून द्या हा दही भात, जिथे कुत्रे, मांजरे, पक्षी, कावळे हा दही भात सहज खाऊन जातील. अशा ठिकाणी ठेवून द्या. नंतर 3-4 तासानंतर बघा की दही भात किती खाल्ला आहे पशुपक्ष्यांनी. जर संपूर्ण खाल्लेला असेल तर समजावं घरावरील पीडा, पितृदोष, वास्तुदोष कायमचा दूर झालेला आहे.
आणि जर दही भात अजिबातच पशुपक्ष्यांनी शिवलाच नसेल, थोडा पण खाल्ला नसेल, समजावे की घरात कुठल्याच प्रकारची अदृश्य शक्ती, पितृदोष नाही आहे असं समजून घ्या. पण प्रत्येक घरावर थोडा का होईना बाहेरील अदृश्य शक्तींचा, पितृदोषाचा थोडा का होईना परिणाम होत असतो. तो प्रभाव, पीडा दूर करण्यासाठी दर अमावस्येला थोडासा दही भात घराबाहेर अवश्य ठेवा. आपल्या गच्चीवर ठेवा, गॅलरीत ठेवा, जिथं कावळे, चिमण्या किंवा इतर पशुपक्षी, कुत्रे, मांजरे खाऊन जातील अशा ठिकाणी ठेवा. दही घेताना गाईच्या दुधाचेच दही घ्या. तुमच्याकडं गाईचे, म्हशीचे दूध येत असेल, म्हशीचं दूध न घेता त्या दिवशी पाव लिटर गाईचं दूध घेऊन या. त्यात छानसं विरजण टाका किंवा गाईच्या दुधाचं दही बाहेर तुम्हाला बाजारात मिळून जाईल, डेअरीत वगैरे. ते थोडंसं घेऊन या. एक 10 रुपयाचं आणलं तरी पुष्कळ होतं. गाईच्या दुधाने जर हा उपाय केला तुम्ही, प्रभावी, असरदार ठरतो. तात्काळ चांगले परिणाम दिसून येतात. गाईच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दैवी शक्ती असते. कुठल्याही प्रकारची वेगळा उपाय करण्यापेक्षा दही भाताने जर पितृदेवता, अदृश्य शक्ती शांत, प्रसन्न होत असतील तर हा उपाय दर महिन्याला अमावस्या तिथीत अवश्य करा. आपण महिला तर प्रत्येक वेळी काय काय उपाय करत असतो. जे सांगतील, कोणी सांगतं हा उपाय करा, तो उपाय, आपण प्रयत्न करतो. आपल्या घराच्या सुखासाठी आपण महिला रात्रंदिवस जिद्दीने काही ना काही करत असतो. मग अमावस्या तिथी थोडासा मूठभर भात शिजवून जर त्यात गाईचं चांगलं ताजं दही टाकून नुसतं पितरांसाठी, अदृश्य शक्तींसाठी जर गच्चीवर किंवा बाहेर, घराबाहेर ठेवून दिलं, नावं घेऊन पितृदेवतांची, तर काय हरकत आहे. आपल्या घरात सुख शांती यावी यासाठी हा उपाय प्रत्येक महिलांनी करा. पुरुषांनी केला, महिलांना 4 दिवस असेल, महिलांनी नाही करायचा. हा पुरुषांनी उपाय केला तरीही चालेल. फक्त भात शिजवायचा आहे. तुम्ही कुकरला जरी लावून दिला तरी काही हरकत नाही. मग थोडासा भात, दही भात वरती गच्चीवर वगैरे बाहेर ठेवून द्या. पैसा, वेळ अजिबात लागत नाही, जास्त काहीच लागत नाही. याचे परिणाम मात्र खूप चांगले दिसून येतात. प्रत्येक कामात यश मिळते, आडलेली कामे पूर्ण होतात, नोकरी, घर, गाडी, लग्न, मुलबाळ, सर्व इच्छा पूर्ण होतात. पूर्वजांचे चांगले आशीर्वाद मिळतात. आपल्या पूर्वजांचं नाव घेऊन तरी दर महिन्याला अमावस्येला आपण थोडासा दही भात बाहेर ठेवून द्या. घरावरील पीडा दूर होते, पैसा, सुख दोन्ही मिळते. अमावस्येला हा उपाय करताना मांसाहार मात्र करू नये. तुमची मुलं, आता मुलांसाठी उपाय अगदी साधा सोपा. हाच उपाय मुलांसाठी सुद्धा करा. तुमची मुलं जर खूप किरकिर करता, अगदी लहान लेकरं, 1-1.5 महिन्याची पण रात्री झोपत नाही, असं वाटतं काय झालंय कळत नाही, लेकरांना एकटं सांगता येत नाही, आणि मोठी पण मुलं असतील तुमची, लहान मोठी किती पण वयाची मुलं असू दे, आईसाठी मुलं सारखीच असतात. मुलं जर किरकिर करत असतील, चिडचिड करत असतील, तुमचं ऐकत नसेल, दृष्ट लागली असेल, नजर बाधा झाली असेल, कुठं काही पाय पडला असेल, काही ओलांडण्यात आलं असेल, आपण काही मुलांच्या मागे कायमच धावत बसणार नाही आई. मग असं जर काही होत असतील, मुलं अभ्यासात मन लागत नसेल, नोकरीत त्यांना यश प्राप्त होत नसेल, तर आईने अमावस्येला थोडासा दही भात एका ताटलीत किंवा कागदावर घेऊन मुलांवरून 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत नीट शांततेत उभं करा. मुलांना बसवलं तरी चालेल, उभं करा, बसवा. शांततेत 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घराबाहेर पक्ष्यांना खायला ठेवून द्या किंवा तुम्ही कचऱ्यात टाकून दिला तरी चालेल. पक्ष्यांना टाका, कचऱ्यात टाका, फक्त इतरांचा पाय पडणार नाही याची काळजी घ्या. आपण आपल्या लेकरांची इडापिडा काढतो, दुसऱ्यांना देणं चुकीचं आहे. म्हणून कोपऱ्याला टाकून द्या, कोणीही पशुपक्षी खाऊन जातील. यामुळे मुलांना लागलेली दृष्ट, नजर बाधा लगेच उतरून जाते. दर अमावस्येला आईने हा उपाय मुलांसाठी अवश्य करा. जेवढी मुलं असतील तेवढ्या वेळी दही भात वेगवेगळा घ्या. एकाच दही भाताने सर्व मुलांची दृष्ट, नजर बाधा काढू नये. प्रत्येक मुलासाठी प्रत्येक वेळी वेगळा दही भात घ्या. एकदाच भात शिजवून घ्या. दृष्ट काढताना प्रत्येक वेळी वेगळा दही भात घ्या. पती देवांना सुद्धा नजर लागली असेल, 7 वेळा दही भात अमावस्येला उतरवून बाहेर टाकून द्या. पती देवांची सुद्धा नजर उतरून जाईल. तर अमावस्येला हे 2-3 उपाय अवश्य करा. दही भाताचा उपाय अवश्य महिलांनी करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.